आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय हो तुम्ही काय मुद्दाम हात आलात का झोपायला? मग मला त्या फटाळी सोबत झोपण्यात काही इंटरेस्ट नाही, कळलं ना? या घरात बेडवर पलंगावर झोपायचा अधिकार फक्त आणि फक्त मला आहे, कारण मी सर्वात जास्त खर्चाचे पैसे देतो। अहो पण आता बाहेर काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नाहीये का? म्हणजे काय होणार आहे बाहेर? बाबा बोलणार आहेत सगळ्यांशी। कशाबद्दल? कशाबद्दल म्हणून काय विचारताय? इस्टेटी बद्दल, कशी कोणाला किती द्यायचे याबद्दल। बाबांची कसली आली इस्टेट? इस्टेटीची वाटणी करण्यासाठी आधी इस्टेट असावी लागते ना, इथे तर फक्त आनंदच आहे। नाही बरोबर आहे तुमचं, फार काही नसेलच, पण असतील की 4-2 एवढ्या, काही पॉलिसीचे पैसे, फंडाचे पैसे सगळे मिळून असतील 2-3 लाख रुपये, त्याची वाटणी असेल कदाचित। तुला कसं माहित ग याच्याबद्दल? अहो आता तुम्ही आत आलात ना झोपायला, तेव्हा बाहेर ते सगळ्यांना सांगत होते। आम्ही बायका बायका म्हटलो की आम्ही जातो झोपायला, तुमचं तुमचं चालू दे, तेव्हा मी ऐकलं हे। तुम्हाला हे सगळं जर ऐकायचं असेल ना तर बाहेर जाऊन ऐकावं लागेल हे सगळं। मला नाही इंटरेस्ट इस्टेटीमध्ये, मी झोपतो, मला उद्या सकाळी ऑफिसला यायचंय। ठीक आहे, झोपा तुम्ही निवांत, मी पण जाते झोपायला। नक्की ना? अरे बाबा, मेंढी कशाला टाकली बाबा? अरे दुसरं पान नव्हतं म्हणून टाकावी लागली। ठीक आहे माल टाकू देता। हे घ्या माझा एक्का। थांब मी खेळायचं बाकी आहे, जरा थांब। हो टाकस पण टाक, बघूया आपण काय करतो ते। अच्छा हो का? मग आता हे घे हुकमाचं पान। येस अरे वा वा, मेंढी मिळाली। ठीक आहे एक तरी डाव जिंकले ते, एवढं चढू नको लगेच। काय अरे घेतलाच ना हात, पुढची उतरी काय? मी ते वीणा आली होती, तिचं असं म्हणणं आहे की मी तुमच्या सोबत सगळ्यांसोबत झोपावं म्हणून म्हटलं इथे येऊन झोपावं। आता तुला तर माहिती आहे बायको पुढे आपलं काही चालत नाही, बरोबर की नाही? हा नाही चालत, म्हणून आलो। काय रे संतोष, उशीरच केला तू यायला? उशीर केला म्हणजे? अरे श्रीनिवास सांगत होता त्याला जे पैसे मिळतील ना त्याची वाटणी कशी करायची ते। नेमकं त्याचं बोलणं संपलं आणि तू आलास बघ। कुठले पैसे आहेत? हा मी आधीच यायला पाहिजे होत। हे काय बाबा, असं नाही, म्हणजे मला सांगायचं ना, मग मी थांबलो असतो। आता काय उपयोग, परत थोडीच तो सांगणार आहे का? सांगा ना बाबा। काय श्रीनिवास, सांगणार आहेस का परत? नाही रे समजा, आता कंटाळा आला मला रे, आता नाही सांगायची इच्छाच नाही रे मला। पण सिद्धू आणि जयंत हे आपण आता बोललो ना ते बिझनेस बद्दल, मला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, मी म्हणतो ना तुम्हाला, ते कुठे करायचे ते मला सांगा हा तुम्ही। नक्की कळवा ना। हा हो नक्की सांगा रे मला। काय रे सिद्धू, कसं वाटतंय नवीन नवीन लग्न झालं? हा सांग रे। मला खरं सांगू का, मला तर विश्वासच बसत नाहीये की मला जी मुलगी हवी होती तिच्याशीच माझं लग्न झालं। आय नो, आय कॅन इमॅजिन। माझंही तसंच झालेलं जेव्हा जानूशी नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा। होतं नवीन नवीन सगळं गोडच वाटतं, नव्याची नवलाई संपली की कळेल। काय हरीश? माझं काय, एकदा अंगावर जबाबदाऱ्या पडल्या ना की कळेल तुम्हाला। संतोष, मला नाही तसं वाटतं, म्हणजे लग्नाबद्दल माझे थोडे वेगळे विचार आहेत। काय ना, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या माणसाशी लग्न करता ना, तेव्हा तुमच्या आयुष्याला एक वळण लागतं, चांगल्या अर्थाने चांगलं वळण लागतं।
आणि सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला अगदी आनंदानं पेलाव्याशा वाटतं. खरंय काका, एकदम बरोबर बोलला. वा वा. 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 मेल्या मग हे काय तुझं घर नाही का? हा वा. 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 नाही, लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये, बस एवढंच. हरीश, अरे तू नको काळजी करूस. तुझ्या आणि ताईमधले प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील, खात्री आहे माझी. बरं, चला मी आता झोपतो. तुमच्या गप्पा चालू द्या. गुड नाईट. गुड नाईट. नाही 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 काका, आम्ही पण झोपतोच, आम्हालाही झोप नाही. जानू, जानू, मी तुझ्यासाठी खोलीत जागा करून ठेवलीये, तू तिथे जाऊन झोप जा. हा, अगं काही गरज नाही. अगं तो म्हणतो ना मी या घरचा जावई नसून मुलगा आहे, मग झोपू दे ना त्याला इकडेच, काही बिघडत नाही. बरं ठीक आहे, झोप तू इथे. गुड नाईट. जानू, याला कुठे घेऊन चाललीस? कुठे काय, आमच्या खोलीत. जानू, पण आत्ताच डिसाईड झालं ना की सगळे बॉईज बाहेरच झोपणार आहेत. मग हा बबुचका पण बॉईज मध्येच येतो ना. जय, तसं काय करतोस तू? आता आजी पण झोपली आहे ना इथे, मग आमच्या खोलीत सुद्धा एक बॉय अलाउड आहे. आणि मी घेऊन जाणार आहे बबुचकाला, मला त्याच्याशिवाय झोप नाही येणार. तू झोप आणि मी लाईट्स ऑफ करते. गुड नाईट. फार कठीण जात आहे नंदी मला तुम्हाला सोडून तिथे राहणं. गाडे पाटलांच्या घरात अगदी एकटी पडलीये मी. आधी सुद्धा मी एकटीच होते, अर्धवट आयुष्य जगत होते. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं अर्धवट आयुष्य तुम्ही पूर्ण केलं. पण आता पुन्हा आपल्यात दुरावा आलाय. मला तो अजिबात सहन होत नाहीये. पण मी मनावर दगड ठेवून माझ्यापासून तुम्हाला दूर ठेवते. खरं तर किती छान आयुष्य होतं तुमचं आणि माझं, आपल्या दोघींचंच. मग हे सगळं का होऊन बसलं? सिद्धिराजशी लग्न केल्यामुळे माझी आणि तुमची ताटातूट झाली हे मी कधीच विसरणार नाही. माझी या लग्नाबद्दलची दुसरी कुठलीही आठवण ताजी राहील का नाही ते नाही माहिती मला. पण आपण या लग्नामुळे दुरावलो गेलो ही आठवण माझ्या मनातून कधीच पुसली जाणार नाही. लक्ष्मी